परमेश्वराची स्तुती असो की 2022 या वर्षातला आजचा हा उत्तम शुक्रवार गुड फ्रायडेचा दिवस त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे. आणखी एक संधी त्याची भक्ती करण्याची दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही आपलं स्वागत करतो. आणि तुम्ही जे काही ज्या माध्यमातून ऐकत आहात, यूट्यूब, फेसबुक, त्या तुमचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार, अनेकांचा प्रश्न हा आहे की ह्या दिवसाला, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्या वधस्तंभावर मारला गेला, त्या दिवसाला गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार असं का म्हणतात? आणि हा योग्य प्रश्न आहे. इट इज अ लॉजिकल क्वेश्चन. वाय इट इज कॉल्ड गुड फ्रायडे when the Son of God was killed or crucified on the cross? आणि हेच आज आपण आजच्या संदेशात पाहूया की हा उत्तम शुक्रवार हा का म्हणतात, त्याच्यामध्ये उत्तम असं काय आहे. व्हॉट इज गुड अबाउट गुड फ्रायडे? येशू ख्रिस्ताचा शुभवर्तमानाचा सारांश हा सर्व एकाच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही एकाच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे आणि ती घटना म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्या दिवशी वधस्तंभावर दिलं गेलं. मानवजातीची प्रत्येक गरज आत्मिक असो, शारीरिक असो, आर्थिक असो, ही प्रत्येक गरज त्या वधस्तंभाजवळ पुरवली गेली. एकच असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण येऊ शकतो आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी, आणि ते ठिकाण आहे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्याचा परिणाम फक्त त्या काळात झाला नाही, तर प्रत्येक काळामध्ये प्रत्येक देश, भाषा, धर्म, जात यांच्यावर झालेला आहे. प्रत्येक देशातून, जाती धर्मातून त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवून ते त्याच्याकडे आलेले आहेत. आणि आपलं हे सौभाग्य आहे, ही त्याची कृपा आहे की आज आपण त्याच्याकडे आलो. त्याने आपल्याला त्याच्याजवळ घेतला. कधी विचार केला का? जर त्याची कृपा नसती तर मी इथे उभा नसतो, तुम्ही त्या ठिकाणी नसते. पण आपण जे आहोत हे त्याने आपल्याला हे प्रकट केलं की तो कोण आहे आणि त्याच्याकडे ओढून घेतला म्हणून. आणि याचा संपूर्ण सविस्तर वृत्तांत जर कुठे असेल शास्त्रामध्ये तर तो यशायाच्या 53व्या अध्यायात आढळतो. ऐका, पवित्र शास्त्राचा मध्यभाग आहे यशाया 53. किती विशेष आहे. मला वाटलं कोणाला तरी समजलं असेल की ज्या अध्यायामध्ये देवाच्या पुत्राचं वधस्तंभावर खेळले जाण्याची भविष्यवाणी आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्याला देवाच्या वचनाच्या मध्यभागी आढळतो. आमेन. सेंटर. आणि म्हणून यशाया 53 हा महत्त्वाचा आहे. आणि ही भविष्यवाणी यशाया संदेष्ट्याने प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या जवळजवळ 700 वर्ष अगोदर केली. याच्यावरून काय सिद्ध होतं? हे की पवित्र शास्त्र एखादा धार्मिक ग्रंथ नसून ते जिवंत देवाचं, जिवंत वचनाचं पुस्तक आहे. हे कोणत्या धर्माचं पुस्तक नसून त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. कारण येशू ख्रिस्त नावाचा मनुष्य जगात होऊन गेला हे सर्व जगाला माहीत आहे. परंतु तो कोण होता आणि तो वधस्तंभावर का मारला, का मरण पावला हे त्यांना माहीत नाही आहे. हे अनेकांना माहीत नाही आणि तेच आज आपण त्याच्या वचनातून पाहूया. म्हणून ख्रिस्ती विश्वास हा ऐतिहासिक आहे. ख्रिश्चन फेथ इज अ हिस्टॉरिकल फेथ. इट इज नॉट मिथॉलॉजी. ख्रिस्ती विश्वास काही दंतकथा नव्हे. आमेन. इतिहासावर आधारित आहे. इतिहासात येशू ख्रिस्त नावाचा व्यक्ती होऊन गेला. किती जण ऐकत आहे?
तर यशाच्या पुस्तकाच्या 53व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. आयझाया 53:6. यशया 53 आणि वचन 6. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. सर्व म्हणा, सर्व. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. म्हणा, प्रत्येकाने. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादिले. आणि ही कंडिशन, ही स्थिती सर्व मानवजातीची आहे. देवाचा शोध करणारा कोणी नाही, नीतिमान कोणी नाही. सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलेले आहेत. प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे. आणि अशा आपल्या सर्वांचं पाप देवाने त्याच्यावर लादलं. दिस इज द युनिव्हर्सल प्रॉब्लेम. ऑल हॅव गॉन अस्ट्रे. वधस्तंभाचा किंवा क्रूसाचा खरा अर्थ आणि उद्देश जर एका वाक्यात सांगायचा झाला तर ते असं, आपलं जे वाईट ते ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. इन अ नटशेल, इफ वी कॅन से, the truth of the gospel is all that evil that due to us came upon Jesus so that all his good might come upon us. मुझे लगा कोई आमीन बोलेगा. परत एकदा रिपीट करतो आणि मग विजय ब्रदर तुम्ही पण आमीन म्हणा. बाकी तुमचं आपलं जे वाईट ते ख्रिस्ताने घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला दिलं. आणि याचा जर तुम्हाला अनुभव आला असेल तरच तुम्ही आम्ही म्हणू शकाल. आणि देवाची स्तुती असो की अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्या वधस्तंभावर एक अदलाबदल झालेली आहे. अ डिवाइन एक्सचेंज. आणि म्हणून आजच्या संदेशाचा विषय आहे अ डिवाइन एक्सचेंज, एक दैवी अदलाबदल. आणि हा संदेश 2 भागात मी घेणार आहे. कोणकोणत्या गोष्टींची अदलाबदल त्या वधस्तंभावर झाली, आपलं काय वाईट त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं काय चांगलं आपल्याला उपलब्ध करून दिलं, हे आता आपण पाहू. यशायाच्या पुस्तकाचा 53वा अध्याय आणि वचन 4 आणि 5 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. आमचे हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे 2 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख आहे. व्याधी किंवा दुखणे किंवा आजार जे शारीरिक बाब आहे, आणि क्लेश किंवा दुःख जो आत्मिक भाग आहे. वन पार्ट इज फिजिकल, अनदर इज स्पिरिच्युअल. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. आम्हाला असं वाटलं की देवाने त्याला शिक्षा दिली. परंतु वचन 5, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. कोणाच्या? आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्हा शांती देणारी शिक्षा त्याला झाली. पहिली गोष्ट, पहिला अदला बदल, फर्स्ट एक्सचेंज. आपली शिक्षा त्याने भोगली आणि त्याची शांती आपल्याला दिली.
त्याला पापाच्या बद्दल देवाने त्याला शिक्षा दिली, त्याने शिक्षा भोगली. अनेक वेळेस कोणी समस्येत असलं, दुखण्या आजारात असलं तर लोक म्हणतात की देवाने त्यांना शिक्षा दिली. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाने शिक्षा दिली, पण मी असं म्हणतो, देवाने जर शिक्षा दिली तर आज कोणी भूतलावर जिवंत राहणार नाही. देव जर जशा तसं वागला तर आज जगामध्ये इतकं क्रूरता, इतकं पाप असताना देवाने जर शिक्षा दिली तर कोणी जिवंत राहणार नाही. पण आनंदाची गोष्ट, शुभ वार्ता, शुभ वर्तमान हे आहे की आपल्या पापाबद्दल, दुष्कर्माबद्दल आपल्याला भोगण्याची गरज नाही आहे, त्याने ती भोगली. आणि म्हणून त्याला उत्तम शुक्रवार किंवा गुड फ्रायडे असं म्हणतात. आमेन. तर द फर्स्ट एक्सचेंज इज, प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपली क्षमा व्हावी. इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 7वं वचन, इफिजन्स 1:7. या ठिकाणी पौल इफिसकरांना काय लिहितो बघा. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई, आणि तो प्रियकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळाली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. मिळाली आहे, मिळेल नाही, मिळाली आहे. किती जणांना मिळालेली आहे? किती जणांची खात्री आहे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे? वाटतं असं नाही, माझी खात्री आहे, मला माहीत आहे. मुझे लगता है ऐसा नहीं, मुझे मालूम है कि मेरे पापों की क्षमा हो. ऐसा कितने लोगों को लगता है? हिंदी वाले जरा हाथ ऊपर करो जल्दी से. हालेलुया. म्हणून पहिला आदला बदल काय की त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगली आणि क्षमा आपल्याला उपलब्ध करून दिली. He took our punishment and made forgiveness available to us. दुसरी गोष्ट त्यात 4थ्या आणि 5व्या वचनात सांगितलेलं आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे केवळ आत्मिकच नव्हे तर शारीरिक आशीर्वाद देखील त्याने उपलब्ध केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात रोग का बरे होतात? कारण त्याने ते वधस्तंभावर वाहिलेत म्हणून. नाही समजलं? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपले पापच नव्हे तर आपले रोग आणि आजार देखील वाहिले. म्हणून दुसरा आदला बदल, द सेकंड एक्सचेंज इज, प्रभू येशूने आपले रोग वाहिले आणि आरोग्य आपल्याला उपलब्ध करून दिले. सेकंड पॉइंट इज, ही टूक आवर सिकनेसेस अँड मेड हेल्थ और हिलिंग अवेलेबल टू अस. हा दुसरा आदला बदल. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 16 आणि 17 वचनात असं म्हटलेलं आहे, मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली व सर्व दुःखनाईतास बरे केले. आणि आता ऐका, त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. किती जण ऐकत आहे? प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे का करत होता? भूतग्रस्तांना सैतानाच्या बंधनातून मुक्त का करत होता? शास्त्रलेख होता की तो पापच वाहणार नाही तर तो दुखणे आणि आजार देखील त्याच्यावर वाहील. आणि म्हणून जेव्हा कोणी म्हणतं की देवाची इच्छा असली तर मी बरं होईल, मी तुम्हाला सांगतो ही देवाची इच्छा आहे.
त्यांनी तुमचे पापच नव्हे तर तुमचे रोग आणि आजार देखील पाहिलेत. म्हणून त्याच्याद्वारे आरोग्य प्राप्ती ही शक्य आहे. आमेन. 1 पेत्र 2 आणि 24 देखील हेच सांगितलेले आहे की त्याच्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झालेले आहात. 1 पेत्र 2 आणि वचन 24. तर पहिला अदला बदल, व्हॉट इज द फर्स्ट एक्सचेंज? जीसस वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉरगिवन. पहिला अदला बदल कोणता? पहिला पॉईंट, प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपल्याला क्षमा मिळावे. दुसरी गोष्ट, प्रभू येशूने आपले रोग वाहिले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावे. आणि तिसरा अदला बदल, तिसरी गोष्ट ही यशायाचं पुस्तकाचा 53वा अध्याय आणि 10वं वचन. आता यशया तुमच्या पुढे ठेवायचंच हां, कारण आपण शेवटपर्यंत ह्याच अध्यायामध्ये यशयाचं येणार आहोत. यशया 53 आणि वचन 10 या ठिकाणी काय भविष्यवाणी आहे बघा. त्याला ठेचावे, त्याला म्हणजे प्रभू येशूला, असे परमेश्वराच्या मर्जीस आले. म्हणजे ही देवाची योजना होती. हा योगायोग नव्हता किंवा ही अचानक घडलेली घटना नव्हती. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, दोषार्पण हा शब्द अंडरलाईन करा, म्हणजे त्याचं मरण हे एक अर्पण होतं, दोषार्पण. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, म्हणजे त्याची एक संतती जन्माला येईल. त्याच्यापासून त्याच्यावर विश्वास ठेवून काही लोक नव्याने जन्मतील. ती दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. ही वॉज मेड अन ऑफरिंग फॉर सिन, दोषार्पण. जुन्या करारामध्ये मोशेच्या नियमशास्त्रात आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे अर्पणं सांगितलेले आहेत की जे त्या काळात त्यांना अन्न आवश्यक होतं. हा भक्तीचा एक भाग होता. आणि प्रत्येक अर्पण हे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी जगात येऊन वधस्तंभावर मरण पावे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं प्रतीक ते अर्पण होतं. त्या काळातलं ते जनावर, किती जणांना समजतं, ती बकरी, तो गोरा, तो प्राणी कशाचं प्रतीक होतं? कोणत्या विश्वासाने ते अर्पण करत होते की एक दिवशी देव त्याचा पुत्र पाठवील आपल्या पापाची क्षमा करेल. ते विश्वासाने ते अर्पण आणत होते. आणि म्हणून या ठिकाणी यशया 53:10 सांगितले प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी दोषार्पण असा झाला. His soul was made an offering for sin. दोषार्पण, पापाबदले केलेले अर्पण, पापासाठी केलेलं अर्पण. आता जुन्या करारातले अर्पण पाप झाकत होते, पुसून टाकत नव्हते. परंतु नव्या करारात अर्पण, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं अर्पण पाप झाकतच नाही तर पाप धुवून पुसून टाकते. हा फरक जुन्या करारातल्या नव्या कराराच्या प्रभू येशूच्या अर्पणामध्ये आहे. करिन्थीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनात पौल करिन्थीकरांना काय लिहितो बघा. दुसरे करिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हते, कारण त्याचा जन्मच पवित्र आत्म्याने झाला, म्हणून तो निर्दोष निष्कलंक असा आहे. म्हणून तो निष्पाप, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता अंडरलाईन करा, पाप असे केले. कोणाकरिता पाप असे केले? कोणाकरिता पाप असे केले? ह्यासाठी की, कशासाठी?
आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. म्हणजे काय? म्हणजे हे इकडे लक्ष द्या. ज्याला पाप ठाऊक नव्हते देवाने त्याला पाप असे केले. सर्व मानवजातीचं, तुमचं, माझं, प्रत्येकाचं आयुष्यभर आपण जे पाप करू ते सर्व जगाचे सर्व पाप देवाने त्याच्यावर लादले आणि जो पापी नव्हता त्याला पाप असे केले. कशासाठी? यासाठी की देवाचं नीतिमत्व आपल्याला मिळावं. म्हणजे काय? देवापुढे आपण नीतिमान ठरावं. आणि म्हणून तिसरी गोष्ट, द थर्ड एक्सचेंज, Jesus was made sin with our sinfulness that we might be made righteous with his righteousness. ऐका, प्रभू येशू ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप असे करण्यात आले यासाठी की आपल्याला देवाचे नीतिमत्व प्राप्त व्हावे किंवा आपण देवापुढे नीतिमान ठरावे. लिहून घ्या. प्रेज द लॉर्ड म्हणू नका, लिहून घ्या. त्याला पाप असे केले यासाठी की आपण नीतिमान ठरावे. शास्त्र सांगतं की नीतिमान कोणी नाही, एकही नाही. योग म्हटलं की पापी मनुष्य पवित्र देवासमोर नीतिमान ठरेल काय? आनंदाची गोष्ट, सुवार्ता ही आहे की पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरू शकतो. कशाने? धर्माकर्माने नाही, प्रभू येशूच्या मरणावरील विश्वासाने. परत एकदा रिपीट करतो. माणूस धर्माकर्माने नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणावर विश्वास ठेवल्याने. तुम्ही जर धर्मकर्म करत असाल, तुम्हाला जर वाटत असाल मी 40 दिवस उपास करतो, मी हे करतो, ते करतो म्हणून देव मला आज घेईल, तर आजच ते थांबवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. मग विश्वास ठेवल्यावर त्याची धार्मिकता आपल्याला मिळते. आपण पापी राहत नाही. काही जण प्रार्थना करतात, प्रभू मी पापी आहे. त्यांच्या प्रार्थनेत नेहमी अरे पापी आहे तर पश्चाताप कर, क्षमा मागून मोकळा हो. आणि जर क्षमा मागितलेली तर तो ख्रिस्ताने तुला नीतिमान ठरवलेला आहे असा विश्वास धर. स्वतःला पापी म्हणू नको. नाही समजलं? एक तर पापी आहोत किंवा नीतिमान ठरलेला आहोत. एक तर तुम्ही पापी आहात किंवा येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलेले आहात. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होऊ शकत नाही. मला वाटलं कोणीतरी आमेन मानेल. द थर्ड एक्सचेंज, जीसस वॉज मेड सिन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप असे करण्यात आले. तो पापी नव्हता, त्याने पाप केले, पण त्याला पाप असे करण्यात आले याच्यासाठी की त्याची धार्मिकता आपल्याला मिळावी. आणि तरी जर आपण म्हणलं की प्रभू मी पापी आहे, मी भिकारी आहे, मी हे ते आहे, म्हणजे आपण ख्रिस्ताचं रक्त पायाखाली तुडवतो, देवाचं मरण तुच्छ लेखतो, देवाचा अपमान इन्सल्ट करतो. जर आपण त्याच्यात भर टाकतो की नाही फक्त विश्वास नाही, अजून काहीतरी केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, हे केल्या म्हणजे काय की येशू ख्रिस्ताने जे केलं ते पुरेसं नाही, त्याच्यात आपण भर टाकतो. म्हणून भरही टाकायची नाही, काही काढून घ्यायचं नाही. देवाची स्तुती असो. इकडचे लोक कोणीतरी ऐकत आहेत. हालेलुया. पापाचं वेतन मरण आहे. जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. यहेजकेल 18:4. याकोबाचे पत्र 1 आणि त्याच्यापूर्वी रोमकरास पत्र 6:23 याच्यामध्ये म्हटलं आहे की पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमकरास पत्र 6:23. आणि याकोबाचे पत्र 1:15 देखील सांगितलेलं आहे की पाप नंतर मरण उपजविते. म्हणजे पापाचा कॉन्सिक्वेन्स किंवा द रिझल्ट ऑफ सिन इज डेथ. पापाचं वेतन किंवा पापाची मजुरी काय आहे? मरण आहे. नुसती थोडीशी शिक्षा, नुसती जन्मठेप नाही, मरण म्हणा.
पापाचं वेतन मरण आहे. आणि मरण म्हणजे काय? देवापासून कायमचं वेगळं होणं. ज्या दिवशी तो फळ खाशील त्या दिवशी मरशील. म्हणजे काय? त्या दिवशी मरण पावला का? नाही, 930 वर्ष जगला. म्हणजे काय झालं? त्या दिवसापासून देवाशी कायमचा संबंध तुटला, कायमचा देवापासून कट ऑफ झाला. हे मरण. नुसतं शरीराने मरण नाही, तर परत कधीही पश्चातापाची संधी नाही. हालेलुया. तर तिसरी अदला बदल काय? की प्रभू येशूला देवाने पाप असे केले यासाठी की आपण देवापुढे नीतिमान ठरावे. तिसरा पॉइंट, हिब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9. हिब्रूज 2 and verse 9. या ठिकाणी ख्रिस्ताच्या मरणाबद्दल काय म्हटलेलं आहे बघा. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतापेक्षा किंचित काल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असं आपण पाहतो. म्हणजे काय? की त्याने प्रत्येक मनुष्यासाठी मरण सोसले. प्रत्येकासाठी त्याने मरणाचा अनुभव घेतला. अनेक जण आता ह्या काळामध्ये पेपरला लेख येतील, टी व्हीवर डिबेट होतील की प्रभू येशू ख्रिस्त खरंच मरण नाही पावला ते म्हणतात. आणि त्याच्यावर वाद आहे की ॲक्च्युली मरण नाही, देव मरू शकतो ते म्हणतात. पण शास्त्र सांगतं की त्याने मरणाचा अनुभव घेतला. ही ॲक्च्युली डाईड ऑन द क्रॉस. त्याने मरणाचा अनुभव घेतला. आणि हे कशासाठी? 2 कोरिंथ 8 यासाठी की आपल्याला जीवन मिळावे. आणि म्हणून चौथी गोष्ट काय? चौथी अदलाबदल वधस्तंभावर झालेली. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं मरण त्याच्यावर घेतलं यासाठी की त्याचं जीवन आपल्याला मिळावं. He took our death so that we might share his life. तर ह्या 4 गोष्टींची अदलाबदल, 4 गोष्टी त्याने स्वतःवर घेतल्या आणि आपल्याला उपलब्ध करून दिल्या. मी परत एकदा रिकॅप सारांश सांगतो. द फर्स्ट एक्सचेंज, पहिली अदलाबदल, त्याला शिक्षा झाली यासाठी की आपली क्षमा व्हावी. ही वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉरगिवन. फर्स्ट पॉइंट. सेकंड, ही वॉज वोंडेड दॅट वी माइट बी हील्ड. संगीता, त्याने आपले रोग व्हायले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावे. दुसरा पॉइंट. तिसरा अदलाबदल काय? त्याने तो आपल्यासाठी पाप असा झाला यासाठी की आपल्याला आपण नीतिमान ठरावे किंवा देवाचं नीतिमत्व आपल्याला मिळावं. आणि चौथी गोष्ट काय? की त्याने मरण स्वतःवर घेतलं यासाठी की आपल्याला जीवन मिळावे. आपण या ठिकाणी थांबूया आणि आणखी काय काय त्याने आपल्यासाठी केलं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू.